आज भारताचा अफगाणिस्तान विरुद्ध तिसरा आणि अखेरचा T20 सामना। कोण कोणावर विजय मिळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष। फिफाच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी लायनेल मेस्सी। मेस्सीनं नॉर्वे आणि मँचेस्टर सिटीचा आघाडीपटूला मागे टाकलं। इराणकडून पाकिस्तानमधील बलूच दहशतवादी संघटना जैश अल अदलच्या ठिकाणांवर हल्ले। पाकिस्तानकडून ट्विट करत हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त। दावोसमध्ये होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून 70,000 कोटींचे सामंजस्य करार। मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत दालनामध्ये करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। मुंबई पुणे महामार्गावर आज 11 ते 5 वाजेपर्यंत ब्लॉक। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक। प्रतिज्ञापत्र मागवून निवडणूक आयोगाचा घोटाळा। उद्धव ठाकरेंचा आरोप। ईडी सीबीआय केंद्राचे हस्तक असल्याची टीका। माझं पद अवैध होतं तर मग 2019 मध्ये अमित शहा मातोश्रीवर का आले होते? उद्धव ठाकरेंचा सवाल। 2018 मध्ये नेतेपदी निवड होताच उद्धव ठाकरेंच्या पाया पडून शिंदेंनी आशीर्वाद घेतला। एकनाथ शिंदेंचा फोटो ठाकरे गटानं दाखवत पुरावा सादर केला। एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकरांनी जनतेत यावं आणि विचारावं शिवसेना कुणाची, मग जनतेनं ठरवावं। उद्धव ठाकरेंचा टोला। 2013ची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे सादर केली होती। अनिल परब यांची माहिती। महापत्रकार परिषदेत 2013च्या बैठकीचा व्हिडिओ दाखवला। जी घटना दुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली त्याच ठरावाला नार्वेकरांनी शिवसैनिक म्हणून उपस्थिती दर्शवली। अनिल परब यांच्याकडून पुरावे सादर। पद गेल्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना रस्त्यावर फिरणं कठीण होईल। नार्वेकरांचा निर्णय अतिशय चुकीचा। संजय राऊत यांचं विधान। आम्ही इमानदारीनं लढलो, तुम्ही बेईमानीनं जिंकलात, आमचं स्वाभिमान कायम। खासदार संजय राऊतांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। लवादाला कदाचित मोतीबिंदू झाला असेल त्यामुळे त्यांना पुरावे दिसले नाहीत। राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेवरून दिलेल्या निकालावर संजय राऊत यांचा टोला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाच्या सूचना पाळल्या नाहीत। नार्वेकरांकडून सुप्रीम कोर्टाचा विश्वासघात। मनाला येईल तसा कायद्याचा अर्थ काढता येत नाही, असीम सरोदेंचं वक्तव्य। पक्ष सोडला तर कुठल्या तरी पक्षात जाणं भाग असतं किंवा स्वतःचा पक्ष काढून मान्यता मिळवावी लागते। आम्ही शिवसेना असं शिंदेंनी म्हणणं म्हणजेच अपात्र ठरणं। वकील असीम सरोदेंचं विधान। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पुढे करून राजकारण करणारे लोकशाही द्रोही। वकील असीम सरोदेंचा भाजपला टोला। पत्रकार परिषद म्हणावं की दसरा मेळावा म्हणावं, ठाकरे गटाच्या कार्यक्रमावर राहुल नार्वेकरांची टीका। संविधानिक संस्थांविरोधात चुकीचे शब्द वापरणं दुर्दैवी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा उद्धव ठाकरे गटाला टोला। 2013 आणि 18च्या घटनेतल्या बदलांचा सुनावणीच्या साक्षीत उल्लेख का नव्हता? अध्यक्ष नार्वेकर यांचा सवाल। अंतर्गत निवडणूक म्हणजे घटना दुरुस्ती नाही, नार्वेकरांची टीका। ठाकरे गटाचं महापरिषदेचं महानाटक फसलं। नितेश राणेंचा ठाकरे गटाला टोला। महापत्रकार परिषद नाव देऊन ठाकरे गटाकडून पत्रकारांचं छळ। नितेश राणेंची टीका। संजय राऊत हे हिंदू समाजाचा अपमान करत असतील तर त्या गोष्टी हिंदू समाज म्हणून सहन करणार नाही, नितेश राणेंचं वक्तव्य। जनतेची दिशाभूल करण्यासाठी ठाकरे गटाचे केविलवाणे प्रयत्न सुरू। उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवरून दादा भुसेंचा टोला। आपल्या मनासारखा निकाल लागला नाही तर आपलं न्यायालय स्थापन करून आपल्या आवडीचा निर्णय लावून घ्यायचा। मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला खोचक टोला। विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेसंदर्भात दिलेला निकाल दिल्लीतून टाईप होऊन आलेला। आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप, तर नार्वेकर असाच निकाल देतील हे अपेक्षित होतं, आव्हाडांचं वक्तव्य। न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण देऊन बाबासाहेबांनी 80% समाजावर अन्याय केला। जितेंद्र आव्हाडांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात वादग्रस्त विधान। जयंत पाटील यांना साथ द्या, त्यांची उंची मोठी आहे। सांगलीतील राजाराम बापू पाटील यांच्या पूर्णाकृती सोहळा कार्यक्रमात शरद पवारांची सांगलीकरांना भावनिक साथ।
अयोध्येमध्ये मशीद पडल्यानंतर राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधींच्या वेळी झाला. शरद पवारांची माहिती. मात्र आता भाजप मतांसाठी मंदिराचा फायदा करून घेत आहे, पवारांचा आरोप. भारतात उद्योगपतींची कर्ज माफ होतात पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाहीत. शरद पवारांची सरकारवर टीका. देशामध्ये चुकीचं आर्थिक धोरण राबवलं जात असल्याचंही पवारांचं वक्तव्य. आरपीआय लोकसभा निवडणुकीत भाजपकडे 2 जागांची मागणी करणार. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची माहिती. 22 तारखेला होणाऱ्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार असल्याचंही आठवलेंचं वक्तव्य. राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची घाई म्हणून त्यांनी भारत जोडो यात्रा काढली. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची राहुल गांधींवर टीका. प्रकाश आंबेडकर यांना राहुल गांधींकडून भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण. इंडिया आघाडीमध्ये घ्या मग भारत जोडो यात्रेमध्ये येतो. प्रकाश आंबेडकर यांचे ट्विट. शिवसंग्राम पक्ष भाजपसोबत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये 3 तर विधानसभा निवडणुकीमध्ये 12 जागा लढवणार. शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदेंची माहिती. सोलापुरातल्या कुंभारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुरू. 19 जानेवारी रोजी देशातल्या सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार. आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार नाही, मिळालं तरी मुंबईला जाणार. मनोज जरांगे मुंबई आंदोलनावर ठाम. रक्ताच्या नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटेंची प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक. कुणबी नोंदीची पहिली माहिती देताना वंशावळीचीही माहिती द्या, बच्चू कडूंची सूचना. सगळे सोयरे यांना प्रमाणपत्र कसं देता येईल याचा सरकार विचार करत आहे, आमदार बच्चू कडूंची माहिती. मराठवाड्यामध्ये 31,576 नोंदी मिळाल्या, त्यापैकी 12,000 प्रमाणपत्र दिली, बच्चू कडूंची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा तरुणांची बाईक रॅली. धाराशिव ते तुळजापूर बाईक रॅली काढत तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर आरती करून रॅलीची सांगता. आज चिपळूणमध्ये मराठा समाजाचा भव्य मेळावा. मेळाव्यामध्ये मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव एकत्र येणार. 20 जानेवारीला मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आंदोलन होणार. आंदोलनासाठी बीड जिल्ह्यातून 3 लाख मराठा बांधव मुंबईला जाणार. मराठा क्रांती मोर्चा समन्वय मंगेश पोकळेंची माहिती. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. तर धनगर आरक्षणासंदर्भात आमची लढाई अंतिम टप्प्यात, पडळकरांची माहिती. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या अधिवेशनानंतर पश्चिम महाराष्ट्रात शिंदे गटाचं अधिवेशन होणार. आनंद दिघेंच्या जयंतीचं औचित्य साधून कोल्हापूरमध्ये अधिवेशन घेण्यासाठी शिंदे गटाची चाचपणी. जळगावमध्ये एकनाथ खडसेंकडून मंत्री गिरीश महाजनांवर 1 रुपयांचा फौजदारी दावा दाखल. महाजन यांनी वेळोवेळी अपमानकारक वक्तव्य केल्यानं खडसेंकडून फौजदारी दावा दाखल. कोल्हापूरच्या शिरोळामध्ये शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला हसन मुश्रीफ यांची अनुपस्थिती. मुश्रीफांनी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यानं उपस्थिती न लावल्याची माहिती. लोकशाहीमध्ये कोणीही मतदारसंघाची मागणी करू शकतं, आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. ज्या पक्षाचं मतदारसंघामध्ये वर्चस्व आहे त्या पक्षाला उमेदवारी मिळाली पाहिजे, मिटकरींचं मत. ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून स्त्री संवाद यात्रेची नागपुरातून सुरुवात. देशाच्या मध्य नागपूर त्यामुळं नागपूरची निवड. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची माहिती. सोलापूरचा ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या 4थ्या दिवशी शोभेचा दारूकाम आणि लेझर शो. सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. लातूरच्या अहमदपूरमध्ये 2,30,000 दिव्यातून प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारण्याचं काम सुरू. खासदार सुधाकर शृंगारेंच्या पुढाकारानं प्रतिमा साकारली जात असून 18 जानेवारीपर्यंत ही प्रतिमा पूर्ण होईल. काशीच्या कारागिरांना सोनं, चांदी आणि हिऱ्यानं श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनवली. गुलाबी मीनाकारीच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्तकलेनं 108 दिवसांच्या मेहनतीनं मंदिराची प्रतिकृती साकारली.
अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, या सोहळ्याचा क्रिकेटपटू विराट कोहलीलाही निमंत्रण. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये पार पडणार राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा. देशभरातून सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्येला रवाना. शिंदे गटाच्या अधिवेशनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या महिन्यात अयोध्येला जाणार. मुख्यमंत्री यावर्षीही शिवसैनिक आणि नागरिकांना अयोध्येमध्ये रामाचं दर्शन घडवणार. मुंबई भाजपतर्फे श्रीराम आनंद सोहळा आणि गीत रामायण कार्यक्रम 20 ते 23 जानेवारी या कालावधीमध्ये हा कार्यक्रम होईल. मुंबईमध्ये ठिकठिकाणी प्रत्येक विभागात महाआरती, मंदिरांची साफसफाई, रोषणाई आणि विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन. अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं धुळ्यातील कारसेवकांना निमंत्रण नाही, मात्र तरी स्वखर्चानं अयोध्येला जाणार कारसेवकांची भावना. किल्ले रायगडावर शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न. राज्यातील शेतकऱ्यांच्या हस्ते हा जलाभिषेक झाला. ढोल ताशांच्या गजरात स्वराज्याची राजधानी दुमदुमली. यवतमाळमध्ये पोहरादेवी इथं नवस फेडायला जाणाऱ्या वाहनाला अपघात, 5 जणांचा मृत्यू तर 11 जखमी. पुसद दिग्रस मार्गावरच्या बेलगवान घाटातली घटना. शेतातील मूग पिकाची काढणी करणाऱ्या महिला मजुरांवर मधमाशांचा हल्ला, 6 महिला मजूर गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील डांभेविर्लीमधली घटना. ठाण्याच्या कळवा परिसरामध्ये जुन्या वादातून गोळीबार, 5 आरोपी गोळीबार करून फरार झाल्याची माहिती समोर. या प्रकरणी कळवा पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नांदेडच्या रोही पिंपळगावमध्ये 6 वर्षीय चिमुकलीची हत्या. अज्ञाताकडून मुलीचं अपहरण करून हत्या केल्याची प्राथमिक माहिती. मुंबईमध्ये पिस्तूल विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक. 8 पिस्तूल आणि 15 जिवंत काडतुसं जप्त. चेतन माळगे आणि सिनू नरसय्या पडिया असं अटक केलेल्यांची नावं. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील 2 मुख्य आरोपींना 4 दिवसांची कोठडी. रामदास मारणे आणि विठ्ठल शेलार या 2 आरोपींना 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. हिंगोलीच्या डिग्रसवाणी गावामध्ये आरोपीकडून आईवडील आणि भावाची हत्या, आरोपीकडून अपघाताचा बनाव. या प्रकरणी न्यायालयानं आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांचं थाळीनाद आंदोलन. HR पॉलिसी लागू करणं, अर्जित रजा, वैद्यकीय रजा नियमित कर्मचाऱ्यांनुसार लागू करण्याची मागणी. अकोल्यातील पळसोबडे येथील ग्रामस्थांचं उपोषण. स्वच्छ पिण्याचं पाणी, शेत, रस्ते आणि घरकुल मिळत नसल्याच्या विरोधात ग्रामस्थांचं उपोषण. ठाण्यातील लिटिल फ्लॉवर शाळेत घडलेल्या घटनेवरून युवासेनेसोबत सर्व राजकीय पक्ष आक्रमक. शिवसेनेचे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी शाळेला भेट देत शाळा प्रशासनाला जाबही विचारला. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं क्रांती चौकात ठिय्या आंदोलन. गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेदरम्यान होत असलेल्या पेपरफुटी विरोधात विद्यार्थी आक्रमक. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा. तलाठी भरती रद्द करून परीक्षा शुल्क कमी करा, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये दूध दराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं प्रांत कार्यालयासमोर आंदोलन. दुधाला अनुदान देताना इतर टॅगिंगची अट रद्द करावी आणि भेसळीबाबत कठोर कारवाई करावी, आंदोलकांची मागणी. अहमदनगरच्या नेवासामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी ढोल बजाव आंदोलन. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करावं, या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. अमरावतीच्या तिवसा महसूल प्रशासनाविरोधात प्रहारचं दशक्रिय आंदोलन. अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या अहवालामध्ये तिवसा तालुका वगळल्यानं प्रहार संघटना आक्रमक. मुंबईच्या महानगरपालिकेच्या मनोरंजन मैदानात कब्रस्तान बनवण्याविरोधात नागरिक आक्रमक. उद्यानामध्ये पालिकेनं 10,000 पेक्षा जास्त झाडं लावलेली असताना ते मैदान तोडू नये, नागरिकांची मागणी. मुंबईमध्ये काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात मिलिंद देवरांच्या फोटोवर गद्दार लिहिलेला कागद. भारत जोडो यात्रेवेळी राहुल गांधींसोबत राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत एक फोटो लावण्यात आलेला होता.
घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी महारेराकडून प्रत्येक गृहप्रकल्पाला एकच नोंदणी क्रमांक देणार. एकाच क्रमांकाअंतर्गत असलेले सगळे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याची विकासकांवर जबाबदारी. 1.5 लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या पात्रता निश्चितीसाठी म्हाडाकडून विशेष अभियान. या विशेष अभियानाला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पाचे 3 मोठे रेलिंग स्टॉक डेपो उभारणार. 3 पैकी एका रेलिंग स्टॉक डेपो ठाण्यामध्ये तर उर्वरित 2 गुजरातमधील साबरमती आणि सुरत इथे उभारले जाणार. शासकीय निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या तसंच वयाची 80 वर्ष पूर्ण केलेल्या आणि त्यावरील वय असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात वाढ. 20 ते 100% वाढ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. मुंबईमध्ये आज काही भागामध्ये पाणीपुरवठा बंद. महानगरपालिकेच्या विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरता नवानगर डॉकयार्ड रोडवरती नवीन 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी सुरू करणार. मीरा भाईंदर महापालिकेतील कनिष्ठ अभियंता आणि शाखा अभियंताची तडकाफडकी बदली. पालिका उपायुक्त मारुती गायकवाड यांच्याकडून बदलीचे आदेश जारी. दहिसरमधील प्रकल्प बाधितांना दहिसरमध्ये घर मिळणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. 1250 घरं दहिसरच्या गावठाण भागामध्ये उपलब्ध होणार. गडचिरोलीमध्ये सुरजागड इस्पात कंपनीचा ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय. 10,000 कोटींची गुंतवणूक करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश. जळगावमध्ये गुलाबी बोंडअळीसह अवकाळीनं कापूस पिकांचं मोठं नुकसान. कापूस उत्पादनात मोठी घट झाली असून कापूस दरामध्ये वाढ होण्याऐवजी दरात घट झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष. रस्त्याच्या मध्यभागी खाद्यतेलाचा टँकरमध्ये बिघाड. त्यामुळे रस्त्यावरती तेल सांडलं. हे तेल गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. अकोला जिल्ह्यात 9 ते 15 जानेवारीपर्यंत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकींवर कारवाई करत 25 लाखांचा दंड वसूल. वाहतूक विभागाची माहिती. कोकणामध्ये बदलत्या वातावरणामुळे आंबा बागायतदार त्रस्त. मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्यानं शेतकरी चिंतेत. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील करूळ घाट मार्ग पुढचे 75 दिवस बंद राहणार. करूळ घाटात काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 31 मार्चपर्यंत महामार्ग बंद ठेवला जाणार. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृतीची मिरवणूक निघेल. शिवसेना ठाणे शहर प्रमुख नरेश म्हस्केंची माहिती. राज्यामध्ये 63 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. 113 रुग्ण कोरोनातून बरे. राज्यामध्ये 579 एकूण कोरोनाचे रुग्ण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.